मागे आपण घोषणा केली होती, त्याचं कामही सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांवरच्या सिनेमाच्या संदर्भात ही घोषणा केली. आपण हा पुरोगामी विचार वर्षानुवर्ष मांडता आहात, इतक्या चांगल्या पद्धतीनं तो पोचवता आहात. पण अगेन ही जी भूमिका आहे ही या माध्यमातून पोचवावी हे जाणवण्यासाठी हा जो काळ गेला, याच्या मागे नेमकं कारण काय? म्हणजे मला वाटतं 2022 मध्ये आपण ही घोषणा केली, पण 2014 पासून हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय की माध्यमाचा वापर करून सत्ताधारी पक्ष आपला अजेंडा पुढे रेटतोय, तर त्यांना आरसा दाखवण्याचं काम खरं तर हा पुरोगामी विचार फार प्रभावीपणे करेल. कसं आहे की विरोधक 2014 पासून खूप कमी पडले. एकतर त्यांची ताकद क्षीण करण्यात आली. लोकही एका खोट्या नाट्या प्रचाराचे बळी पडले. 15 लाख येतील, सगळंच व्यवस्थित चालेल, पाणी येईल, घरं बनतील, वीज लखलखाट असेल, म्हणजे आयुष्यातलं आपलं दुःख आणि दारिद्र्य संपवणारा एक देव आलेला आहे, अशा दृष्टीने सगळं रचण्यात आलं आणि लोक त्या जाळ्यात अडकले. आपण भारताच्या संस्कृतीबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की भारतात सरंजामशाही आहे, भारतात आयडॉल वर्शिप नावाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे एकदा एखादा आयडॉल ठरवला की त्याचे दुर्गुण, त्याच्यातले फक्त गुणच बनतात आणि भारतात ते घडतात आणि दुर्दैवाने ते राजकारणात पण घडतात. देशामध्ये घडलंय 9 वर्ष आपण बघतोच आहे काय जे काय आहे.